शेतकरी बांधवांनो, पीक विमा योजनेसंदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, 1 रुपयात पीक विमा योजना आता पूर्ववत करा असे आदेश राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आहेत। मित्रांनो, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी नेहमीच राज्य सरकार पीक विमा योजना लागू करते आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांचं नुकसान झाल्यास त्याचे नुकसान भरपाई म्हणून मोबदला दिला जातो। आता 1 रुपयात पीक विमा भरण्यासाठी खरोखरच शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे का? संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम संकटात सापडला असून नगदी पिकांनाही उत्पादन खर्चाइतके दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बंद केलेली 1 रुपयात पीक विमा योजना तत्काळ पूर्ववत सुरू करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बागलचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून दिला। मुंबई येथे गुरुवारी मंत्रालयात चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। अनेक भागात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने हजारो हेक्टरवरील खरीप पिके करपण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे। महागडे बियाणे आणि खते, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी कर्ज काढून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे। दुसरीकडे कांदा, कापूस, सोयाबीनसह विविध नगदी पिकांना उत्पादन खर्चात इतकाही दर मिळत नसल्याने शेती तोट्याच्या व्यवसायात बनत चालल्यानेही त्यांनी निदर्शनास आणून दिले। गेल्या वर्षापासून 1 रुपयात पीक विमा योजना बंद झाल्याने शेतकऱ्यांना विमा सुरक्षित रकमेच्या 2 ते 5% हप्त्याचा भार सहन करावा लागत आहे। नुकसान झाल्यानंतर विमा कंपन्या विविध तांत्रिक कारणे पुढे करून दावे फेडत असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडत असून विमा कंपन्यांचाच फायदा होत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला। पीक विम्यातील जाचक अडीमुळे लहान व अल्पभूधारक शेतकरी योजनेपासून वंचित राहत असल्याने त्या तातडीने शिथिल कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली। कर्जमाफी आणि नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाईची घोषणा होऊनही अनेक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नसल्याने वाढता उत्पादन खर्च, महागाई, अवकाळी पाऊस आणि दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था डळमळीत झाल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे। राज्य शासनाने 1 रुपयात पीक विमा योजना कोणत्याही अटींशिवाय तत्काळ पूर्ववत सुरू करावी, तसेच पीक विम्यातील जाचक अटी शिथिल कराव्यात, अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा माजी आमदार चव्हाण यांनी दिला आहे।